पण एक दिवस अचानक त्यांची मुलगी सबा 2 नंबरची त्यांची मुलगी होती ती तिला दिल्लीच्या एका मार्केटमध्ये फिरताना भेटली. 6 वर्षांनी तब्बल ह्या दोघींची भेट झालेली होती. सबा आता एक बऱ्यापैकी प्रथितयश मॉडेल झालेली होती. मग ते हळूहळू कधी कधी भेटायचे, परत फोनवर बोलणं सुरू झालं. पण अचानक साधारण 1991 ला वगैरे व्हॉट फाईन डे ह्यांचं बोलणं पूर्णपणे बंद झालं. शकीरेचे फोन येणं बंद झालं. हिने फोन केलेले शकीरेने उचलणं बंद झालं. एकदा तिने त्यांच्या घरी फोन केला तेव्हा हा फोन त्या श्रद्धानंदांनी उचलला आणि त्यांनी सांगितलं की ती आता सुरतला गेले, त्यामुळे तुमचं बोलणं होऊ शकत नाही. आणि अर्थात तो काही टेलिफोन मोबाईल फोन्सचा जमाना नव्हताच, त्यामुळे तेही त्यांचं बोलणं होणं शक्य नव्हतं. मग काही दिवसांनी फोन केला तेव्हा ते म्हणाले की नाही, तिच्यावर इन्कम टॅक्सचं खूप मोठं काहीतरी केस झालेली आहे, त्या ट्रबल मध्ये ती आहे आणि त्यामुळे ती काही दिवस तुझ्याशी बोलू शकणार. मग त्यानंतर सांगितलं की ती आता बडोद्याला गेलेली. अशी वेगवेगळी कारणं देऊन श्रद्धानंद हा सभाशी बोलत होता, पण त्यांच्या आईशी तिला बोलू देत नव्हता. काही दिवसांनी ठरवून ती आपल्या आईला भेटायला म्हणून त्यांच्या बँगलोरच्या घरी गेली. तिथे तिला कळलेली गोष्ट ही पूर्णपणे वेगळीच होती. हा श्रद्धानंद तिच्याकडे कबुली देतो की खरं तर तुझी आई गरोदर आहे आणि मुलगा आहे तिला ह्या वेळेला, पण त्या मुलाच्या सेफ डिलिव्हरीसाठी ती न्यूयॉर्कला शिफ्ट झालेली आहे. ती विचारते न्यूयॉर्कला कुठे, तर तो सांगतो सेंट रिजन्स हॉस्पिटलमध्ये. ती काहीतरी करून त्या हॉस्पिटलचा नंबर मिळवते. तिला कळतं की अशा नावाचं कोणीच तिकडे ऍडमिट नाहीये. ती परत एकदा त्याला प्रेस करते. तो म्हणतो सॉरी न्यूयॉर्क नाही, लंडन मध्ये ती ऍडमिट आहे आणि तिला आता तू कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण परत मग तिच्या मानसिकतेवर काय परिणाम होईल. तुला तर माहितीच आहे तिला मुलगा किती हवा होता आणि आता तो फायनली तिला होतोय, तर तू यात मध्ये पडू नकोस, कारण तुझ्यामुळे जर काही तिचं बरं वाईट झालं तर ते थोडं कठीण होऊन बसेल. पण किती ह्याच्यानंतर काही काळ लोटला तरीही ती आपल्या आईशी बोलू शकत नाही. म्हटल्यावर फायनली ती बँगलोर मध्ये जाऊन एक मिसिंग पर्सन्स रिपोर्ट फाईल करते. मीनवाईल ती बँगलोर मध्ये आपल्या आईला शोधते, आईचं काहीतरी साईन मिळावं ह्यासाठी प्रयत्न करते. पण याच्या अगदी विपरीत श्रद्धानंद मात्र त्यांच्या राहत्या घरामध्ये लॅविश पार्टीज देण्यामध्ये मग्न आहे. आणि ह्या एका पार्टीमध्ये तिला एक विविक्षित गोष्ट दिसली, जी म्हणजे त्या पार्टी अटेंड करणारी एक महिला जी तिकडे डान्स करण्यामध्ये मग्न होती, तिने नेसलेली साडी ही त्या शकीरे खलिली कडे असलेल्या एका महागातल्या डिझायनर साडीशी खूप जास्त मिळती जुळती होती.